महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती समर्पण, सेवा आणि संकल्प या भावनेतून साजरी होत असून अमरावती शहरात ग्रीन अमरावती ही संकल्पना राबवून 25,000 वृक्ष लागवड हा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। दादासाहेब खापर्डे उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगाव येथे आमदार संजय खोडके यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून शहरातील वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच मनपा स्वीकृत नगरसेवक भोजराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा ITI परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी विधान परिषद आमदार संजय खोडके तसेच शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोडके, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप कडू आदींसह मान्यवरांनी भोजराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केले। येणाऱ्या पिढीला शुद्ध प्राणवायू मिळावा यासाठी आज वसुंधरेवर हरितसृष्टी साकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी केले। वाढदिवसाला कुठलाही मोठा गाजावाजा न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करणे हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक आहे। सामाजिक कार्यात महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेचे मोठे योगदान असून आजच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय घडून आला असल्याचे सांगून यश खोडके यांनी सर्वांचे अभिनंदन केले। या प्रसंगी शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती स्थित उपसंचालक सुधा ठोंबरे, संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था उपप्राचार्य संजय बोरोडे, दादासाहेब खापर्डे उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था रहाटगाव प्राचार्य सुधीर पाटबागे, कार्यकारी प्राचार्य कुमार शिसोदे, आरती यादव यासोबतच महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेचे पदाधिकारी व निदेशक, शिल्प निदेशक तसेच सहकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते।